अस्सलाम वालेकुम स्टुडंट्स. आज आपला विषय आहे मराठी. विषय मराठी. पाठाचे नाव पाठ क्रमांक 10 ओळखा पाहू. वर्ग शिक्षक अन्सारी मोहम्मद यासीन सनवली. चला तर आपण आज सुरू करूया. ओळखा पाहू. ओळखा म्हणजे काय? ओळखा के मानी होते हैं कि पहचाने. तर आज आपल्याला चित्रे पाहायची आहेत. चित्रे बघून त्यांची नावं ओळखायची आहेत आणि पुस्तकात दिलेल्या पान क्रमांक 5 वरील पान क्रमांक 10 वरील नावे पूर्ण करून घ्यायची आपल्याला वही. तर चला सुरू करूया. पाठाचे नाव ओळखा. तर काय ओळखायचं आहे तर बघूया. सर्वप्रथम काय आहे. ही बघा, हे आहे बिल्डिंग. आपण काय म्हणतो सरासरी बिल्डिंग. तर विद्यार्थ्यांनो, बिल्डिंगला आपण मराठीत काय म्हणतो? इमारत. काय म्हणतो? इमारत. दुसरा चित्र आहे मछली. मछली म्हणतो फिश इंग्रजीत, आणि मराठीत काय बोलतो आपण? मासा. मला का ना मा, सला का ना सा, मासा. हो, क्या है? ये कोई एक चिड़िया दिखाई दे रही है. अब चिड़िया को मराठी में क्या कहेंगे? चिमणी. चला पहिली वेलांटी ची, दुसरी वेलांटी नी. चिमणी ही आहे चिमणी. तर पहिला फोटो आहे आपला. चित्र आहे इमारत, मासा, चिमणी. आता काय नंतर? फूल आहे. फूल आहे, पण कशाचं आहे? गुलाबाचं आहे. फूल कशाचं आहे? गुलाब. हे काय आहे? गुलाब. आपण उडवतो ना हवेत, काय म्हणतात याला? बरोबर, याला म्हणतात आपण पतंग. प त वरानुसार तंग आणि ग, पतंग. पतंग, गुलाब. हे बघा काय. कधी बघितलं तुम्ही कशा तुमच्या गावात? असली वस्तू कोणती असते त्यात? बघा, पाणी भरलेलं असतंय, त्याला नळ असतंय. आपण उर्दूत त्याला हाऊस म्हणतो. हाऊस. तसंच त्याला मराठीमध्ये हौद म्हणतो. काय? हौद. हाला एक काना दोन वेलांटी हौद. हौद. नंतरचं चित्र आहे. हे आपल्या रोजच्या वापरण्याची वस्तू आहे ना. काय म्हणतो याला आपण? रुमाल. ला पहिला होका रू, मला काना मा, ल, रुमाल. रुमाल. हे काय आहे? आपल्या शेतकरीचा मित्र असतो. याला काय म्हणतो आपण? शेतकऱ्यांचे मित्र आहे ते, हे ना. शेतीच्या कामामध्ये याचा वापर होतो. काय नाव आहे याचं? याचं नाव आहे बैल. काय आहे याचं नाव? बैल. बैला दोन वेलांटी बै आणि ल, बैल. बैल म्हणतात याला, बैल. तिसरं चित्र काय आहे ना. याला काय करतो आपण? टांग्यामध्ये बसून आहे ना, टांग्या गाडी असते. याला काय रेसमध्ये, शर्यतीमध्ये पण पडवतात. याला काय म्हणतात मग? याला म्हणतात घोडा. काय आहे? घोडा. झाला एक काना एक वेलांटी घो, डला काना डा, घोडा. चला पुढे बघूया. पुढे काय? काय म्हणतो आपण याला? पप्पी. असं म्हणतो ना, पप्पी. पप्पी. पप्पीला काय म्हणतात मराठीत? कुत्रा. इंग्रजीत पप्पी म्हणत नाही, त्याला पण लाडाने नाव म्हणून पप्पी म्हणतात. इंग्रजीत त्याला डॉग म्हणतात आणि मराठीत कुत्रा. क ला पहिला उकार कू, तला जोडलं र, आणि त्याला काना, कुत्रा. नंतर काय? हे आहे सनफ्लावर. सूर्यमुखी आहे ना, सूरजमुखी. मग परंतु काय हे आहे फूल. पहिला दुसरा उकार फूल. फूल. आपल्या आजूबाजूला असतात ना फुलं, भरपूर फुले असतात.
हे आहे फूल. दुसरं चित्र आहे तिसरा, हा हे तर सगळ्यांनाच माहित आहे काय. दिस इज अ बनाना. काय आहे हे? बनाना. त्याला मराठीत काय म्हणतो आपण? केळी. त्याला मराठीत आपण केळी असं म्हणतो. चला तर है ना, आजचा आपला पाठ इथे संपलेला आहे. आणि आज आपला ग्रहपाठ आहे पान क्रमांक 10 वरील चित्र बघायची आहेत आणि पुस्तकात पण त्यांची नावे पूर्ण करायची आहेत आणि तीच नावं आपल्या वहीत लिहायची आहेत आणि वहीत लिहून आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवायची आहे. चला, धन्यवाद.